निर्भय बनो। गढ़चिरौली की सभा में गोविंद पुलट ने बीजेपी पर हमला बोला। महाराष्ट्र से अफसर शेख की रिपोर्ट। हे मुस्लिम समाजाचे होते, लक्षात ठेवा। आणि महात्मा फुलेंनी या देशातली पहिली शाळा जेव्हा काढली तेव्हा उस्मान शेख नावाची व्यक्ती ही या देशातली पहिली शाळा काढण्यासाठी जागा देणारे व्यक्ती उस्मान शेख हे मुसलमान समाजाचे होते, लक्षात ठेवा। वतन के चाक दामन को कभी सिलने नहीं देती, कमल दिल में मोहब्बत का कभी खिलने नहीं देती। ये हिंदू और ये मुसलमान चाहते तो है बहुत, लेकिन साली भाजपा इनको आपस में मिलने नहीं देती। भाजप हा देशाला लागलेला कॅन्सर आहे, लक्षात ठेवा। तुम्ही जर मतदान केले ना, मजाक नाही सांगत, आज मी बोलून राहिलो, पण 2024 गेल्यानंतर तुमचा काय होईल? अरे खुल्या रस्त्यावर ते हल्ले करून राहिले राजू। तुम्ही विचार करा ना, तर्क लावा ना, 2024 नंतर काय होईल? पोत्यात भरून गुंडाय गांडाय करते, एखाद्या जंगलात येते फेकून तुम्हाला। म्हणून लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काहीतरी आपल्या समाजामध्ये सुद्धा निर्माण करा। पोरं दारूच्या नादी लागले, एकाच समाजातली गोष्ट नाही, प्रत्येक समाजातले पोरं दारूच्या मागे आहे, धर्माच्या मागे आहे। दरवाजे उघडा, शोषितांनो प्रहार करा। दरवाजे उघडा, शोषितांनो प्रहार करा। जबान खोला आणि भाजपची तक्रार करा की दरवाजे उघडा, शोषितांनो प्रहार करा। दरवाजे उघडा, शोषितांनो प्रहार करा। जबान खोला आणि भाजपची तक्रार करा। गल्लोगल्ली फिरती आहे हिटलरांची टोळी, गावोगावी फिरती आहे हिटलरांची टोळी। तुम्ही गल्लोगल्ली आंबेडकर तयार करा, तुम्ही गल्लोगल्ली आंबेडकर तयार करा। आपल्याला आंबेडकर निर्माण करण्याची गरज आहे। माझा टाइम आता संपत आला, फक्त शेवटचे 5 मिनिट घेतो सर। तुम्हाला काय घ्या म्हणाले? माय जीव आहे ना। आज जर तुम्ही बोलले नाही तर उद्या मारले जाण, लक्षात ठेवा। मैम न्यूज़ 77 के लिए कुछ बोलना चाहेंगे? जी बिल्कुल बोलना चाहूँगी। न्यूज़ 77 बहुत अच्छा काम कर रहा है, हमारे पास बहुत सारी खबरें पहुँचाता है डेली वाली, जो हमें बहुत मुश्किल से पता लगती हैं। और थैंक यू मैं कहना चाहूँगी न्यूज़ 77 को, जो इतनी नॉर्मल छोटी छोटी खबरें भी हमारे पास लेकर आता है। और मैं इसको ज़रूर देखती हूँ। आप लोग भी न्यूज़ 77 को फॉलो करिए, सब्सक्राइब करिए और ज़रूर देखिए। थैंक यू।